असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांना थोडं आश्चर्यकारक आहे. पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले.